मुलाखत नाही बीजेपी कार्यालयात तिथे 10:30 वाजता सांगितलं. मनमाड किती 2 वाजता प्रचंड असा जनसागर लोटला आणि बऱ्याचशा लोकांना पोचताही नाही आलं. इतकी गर्दी एक डेटाबेस आम्ही बोललो की 2.5 लाख आमचे पाण्याचे कनेक्शन असतील, शेतकरी सन्मान निधी पोचला असेल, आमच्या महिलांसाठीचे गॅस वाटप झाले असतील, राशन पोचलं असेल, आयुष्मान कार्ड पोचलं असेल. मला असं वाटतं की पहिल्यांदा या 10 वर्षातला एक चांगला योजनांच्या पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न कालच्या लोकांच्या प्रतिसादातून मिळाला. काल जनतेनेच एक प्रकारचा उत्साह दाखवला आणि तुम्ही बघितलं की त्यांच्या उत्साहासाठी म्हणजे ते येणार या उत्साहामध्ये लोकांचं इतकं लक्ष लागलं होतं की हेलिकॉप्टर आले तरी लोक आनंदाने अक्षरशः उत्साहाने ओरडत होते. तर मला असं वाटतं की एवढी लोकप्रियता पंतप्रधान मोदीजींची आहे, परंतु त्याच्यामागे कष्ट मोठे आहेत. त्यांनी आज नव भारत निर्माणासाठी केलेले प्रयत्न आम्ही बघतोय. जागतिक पटलावर मोदीजींनी जे काम उभं केलंय, भारताची जी प्रतिमा उभी केली आहे, एक आत्मविश्वास उभा केला आहे, भारतीयांवरचा आत्मविश्वास जगात वाढतोय. मला असं वाटतं की आज या लोकप्रियतेमुळे लोकांना काल प्रचंड असा आत्मविश्वास परत एकदा वाढला. आणि जो आमचा इथला मुद्दा आहे की कांदा प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, कांदा आहे, द्राक्ष आहे, याच्यावर काल आदरणीय मोदीजींनी स्पष्टता पण दिली. सरकारची काय कामगिरी राहिली आहे, काय काम केलं आहे आणि भविष्यातही सरकार या प्रश्नांवरती काम करतंय, काम करणार आहे, शाश्वत असा मार्ग काढणार आहे. मी त्यासाठीच आज विनंती करते सगळ्यांना आपल्या माध्यमातून की नक्कीच 5 वर्ष आम्ही काम करत होतो. काम माझ्या माध्यमातून काम कांदा प्रश्नावर खास करून मी बोलेल की कुठेही कमी पडलो नाही. निर्यात बंद होती मागच्याच एक 5 वर्षापूर्वी मी जेव्हा खासदार झाली तेव्हा ती निर्यात खुली करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले, त्याला यशही आलं. निर्यात खुली असताना भाव पडले, त्यासाठी अनुदानही दिलं, त्या अनुदानाची सुद्धा शेतकऱ्यांना मदत झाली. गारपीट झाली असेल, द्राक्षांचं कांद्याचं नुकसान झालं असेल, त्याला मदत देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारने पुढाकार घेतला. OTS सारखी स्कीम राबवली बँकांच्या माध्यमातून, त्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जे कर्ज होती ती कमी करण्यासाठी मुक्ती देण्यासाठी मदत झाली. मार्केटमध्ये होणारी जी 4% अडत शेतकऱ्यांकडून घेतली जायची ती बंद केली. असे अनेक पर्याय देत असताना या जिल्ह्याचा विचार 60 वर्षाच्या राजकारणात मी म्हणेल झाला नाही, सरकारने केला नाही. आता मात्र पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन इथे ड्रायपोर्ट मंजूर केला. हा ड्रायपोर्ट आपल्यासाठी भविष्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठीच येतो आहे, ज्याच्याने एक प्रकारची ॲग्रिकल्चर इंडस्ट्री उभी राहणार आहे. माझी विनंती आहे की हा विषय प्रत्येकाने समजून घ्या. राजकारण बाजूला ठेवून आपल्या हितासाठी सगळ्यांनी एकत्र या ही मी विनंती करते. हा ड्रायपोर्ट झाल्यानंतर जो रोजगार उपलब्ध होणार आहे, जो लॉजिस्टिक मिळणार आहे, रेल कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, रोड कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, एअर कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, JNPTची जे ॲक्सेस आहे ते ऑफिसेस इथे येणार आहे, याच्यातनं शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे, याच्यातनं शेतकऱ्यांचा पैसा वाचणार आहे, जो ट्रान्सपोर्टचा खर्च आहे तो वाचणार आहे. हे सगळं काही शेतकऱ्यांसाठी उभं राहत आहे. यासाठी स्वतः पंतप्रधान लक्ष ठेवून आहे. मी आभारी आहे की त्यांनी काल जे सांगितलं की कांदा निर्यात वाढलेली आहे, मागच्या या काळामध्ये जवळपास 35% कांदा निर्यात जास्त वाढलेली आहे. अजूनही आमचे प्रयत्न भविष्यात चालू राहतील. मला असं वाटतं की मी देखील वेळोवेळी पत्रव्यवहार केले आणि विरोधकांनी किती वाचलं ते बघितलं ते मला माहिती नाही, पण कधी कधी विरोधकांचं म्हणणं असतं की हे कांदा प्रश्नावर बोलत नाही, तुम्ही कांदा प्रश्नावर बोला. तर हे सगळे पत्रव्यवहार माझे ऑफिशियल आहेत. पत्रव्यवहार तुमच्या माध्यमातून वेळोवेळी जनतेसमोर मी मांडलेले आहेत. एक प्रामाणिक प्रयत्न जर कोणी करत असेल तर मला असं वाटतं त्याला समजून साथ दिली पाहिजे. आमच्यासाठी कांदा प्रश्न हा राजकीय मुळीच नाही आहे. आम्ही त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी आमचं हक्काचं सरकार असताना सुद्धा वेळोवेळी आम्ही
वेळ पडल्यास तिथे भांडतोसुद्धा आणि प्रश्न सोडवून आणतो. यासाठी मी आजची ही विनंती करते. करोनाच्या संकट काळामध्ये आमच्या ज्या भाजीपाल्याच्या गाड्या अडत होत्या, द्राक्षांच्या गाड्या अडत होत्या, इतर राज्यांमध्ये अडचणीत येत होतो, तेव्हा आम्हाला तिथे केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रचंड मदत झाली. परंतु जे विरोधक आज विचारतायत की तुम्ही काय केलं, त्या विरोधकांना मला हेही सांगायचं आहे की जेव्हा आमच्या शेतकऱ्यांच्या गाड्या पश्चिम बंगालमध्ये अडवल्या तेव्हा मात्र कोणीही पुढे आलं नाही. तेव्हा मात्र केंद्र सरकारने त्या गाड्या सोडवण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारशी बोलणी केली. तिथल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी या गाड्या जाऊ देणार नाही असं सांगितलं. तेव्हा मात्र विरोधक का शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले नाही जेव्हा करोनाचा संकट काळ होता? हाही प्रश्न माझ्यासारख्या मी हाही विचार करते. मला असं वाटतं की हा राजकारणाचा भाग नाही, याच्यावर कायमस्वरूपी काम करण्याचं या सगळ्या शेतकऱ्यांची इच्छा आहे, सगळ्या जिल्हावासियांची इच्छा आहे. आणि काल देखील जनतेतनं एक चांगली भूमिका आली की मोदीजींवरच विश्वास आहे, याच्यातनं मार्ग नक्की काढणार. माननीय देवेंद्रजींनी सुद्धा कालच्या त्यांच्या भाषणात सांगितलं की इथल्या ह्या प्रश्नावर सरकार काम करत आहे आणि भविष्यात देखील हा प्रश्न शाश्वत मार्गाने सोडवणार. काल एक तरुण बोलू शकतो. आता संपूर्ण चारही पक्ष एकत्र आहेत, 3-4 पक्ष एकत्र आले, त्यांचा सगळ्यांचा मिळून हा प्रश्न सुटू शकतो. यासाठी आपण आता काही प्रपोजल देणार असेल की एकत्रित बसून विषय सोडवावा, काय करतो? नक्कीच मी परत एकदा हाच विषय सगळ्यांसमोर सांगते की बघा, मागच्या 5 वर्षात आम्ही कुठे ना कुठे काही ना काही पर्याय आणण्याचे प्रचंड प्रयत्न केले. मग बफर स्टॉक असेल, निर्यात खुली करणं असेल, अनुदान देणं असेल, तर आत्ता देखील आम्हाला इथे शेतकऱ्यांना चांगले त्याचे शेतमालाचे पैसे मिळाले पाहिजे. जी कांद्याची नेहमीची एक प्रकारची फक्त कांद्यावर मार्ग काढा असं बोललं जातं, परंतु शाश्वत मार्ग काढण्यासाठी आपण म्हणालात तसं भविष्यामध्ये आम्ही सर्वच आमच्या जिल्ह्याचे सर्वच मान्य नेतृत्व, भुजबळ साहेब असतील, भुसे साहेब असतील, मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, मान्य अजितदादा आहेत, मान्य देवेंद्रजी आहेत, यांच्या सहकार्याने आणि आपल्या महाराष्ट्राच्या जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत, द्राक्ष उत्पादक आहेत, त्यांच्यासाठी शाश्वत असा मार्ग दिल्लीत मीटिंग घेऊन काढणार. आणि त्यासाठी केंद्र सरकारसुद्धा तयार आहे. त्यांनी सांगितलं की आपण भविष्यात एक चांगल्या प्रकारच्या योजना आणून इथे मात्र चांगली शेतकऱ्यांना मदत होईल आणि ड्रायपोर्टला गतीने चालना देऊ, जेणेकरून हा प्रश्न अजून चांगल्या पद्धतीने सोडवता येईल. काही काल वणीच्या सांगितलं की तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्ण काम करतो आणि त्यावेळेस तुम्ही पण हा जो तरुण होता तो नक्की कोण होता? आपण एक चौकशी केली पोलिसांना, काय समोर आले नाही? हे बघा, आम्ही तेच सांगतो परत एकदा की हा जो कोणी राजकीय पक्षाचा पदाधिकारी होता, आम्ही तर पोलिसांना एवढंच काल विनंती केली की जे शेतकऱ्यांसाठी पुढे येत आहेत, जे शेतकऱ्यांसाठी प्रश्न विचारत आहेत, त्यांना आमच्याकडून कुठल्याही प्रकारचा त्रास दिला जाणार नाही याची काळजी घ्या. आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत. समोरचा व्यक्ती पण शेतकऱ्यासाठी विचारतोय, प्रश्न विचारतोय, आम्हाला त्याचा अजिबात राग नाही. परंतु संबंधित व्यक्ती जर ठराविक राजकीय पदावर काम करून अशा प्रकारे प्रसिद्धीसाठी करत असेल तर हे लोकशाहीमध्ये बसत नाही. तुम्ही विरोधक आहात तर विरोधकांनी विरोधकाचं स्टेज वापरलं पाहिजे, ही मात्र कुठेतरी विरोधकांनी भूमिका लक्षात घ्या. अशा प्रकारच्या प्रसिद्धीसाठी हे व्यासपीठ मुळीच नाही. याचा अर्थ तुमच्याकडे लोक भेटत नाही आहे, तुमच्या व्यासपीठावर लोक येत नाही आहे, तुमच्या पुढे जनता येत नाही, तुमच्याकडे जनतेने पाठ फिरवली आहे, म्हणून तुम्ही इथे येऊन तो प्रश्न विचारतायत. आणि ज्या प्रश्नावर आम्ही 4-5 प्रमुखांनी, सगळ्यांनी, आमच्या सगळ्या मान्यवरांनी भूमिका मांडली, स्पष्टतेने मांडली आणि आजही मांडतोय. आणि आम्ही एक स्पष्ट केलं आहे, कांदा प्रश्न राजकीय नव्हता, आम्हाला कायमस्वरूपी मार्ग काढायचा आहे. त्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना सांगितलं आहे. नक्कीच आपण सांगितलं की काही ठिकाणी सांगतात की ताई तुम्ही पोचल्या नाही. नक्की हा विषय तुम्ही लोकसभा मतदारसंघ हा सगळ्यात मोठा आहे. माझा मतदारसंघ हा 10 तालुके 1300 गावं आहेत, प्रचंड मोठा आहे. माझं येणं पोचणं नसेल झालं, मी सुद्धा काल माझ्या भाषणातून सांगितलं की तुमची नाराजी माझ्यावर असू शकते, मी माफी मागते की मी नसेल पोहोचली. परंतु काल मात्र देशाचे पंतप्रधान, विश्वप्रिय नेता जेव्हा सांगतात की करोनाच्या संकट काळामध्ये आपली इथली भगिनी, आपल्या जिल्ह्यातली एक कन्या तिथे मात्र देशाच्या आरोग्य मंत्रालयाचं काम सांभाळत होती, नक्कीच तो क्षण माझ्यासाठी प्रचंड भावूक होता.
आणि मला मात्र एकच जाणवलं की आपल्या जिल्ह्याची नोंद ह्या करोनाच्या संकट काळामध्ये एक चांगलं काम करण्यासाठी झाली. हा माझ्या जिल्हावासियांच्या, माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्यांचा मी सन्मान समजते. माझ्या इथल्या लोकांनी मला समजून घेतलं, मला आशीर्वाद दिले. आशीर्वादाने मी तिथपर्यंत गेली आणि हे काम देशकार्यासाठी करू शकली. याची दखल स्वतः पंतप्रधानांनी सुद्धा घेतली. मला असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची ही नेहमीच आम्ही बघतो कार्यशैली राहिली आहे की संकट काळामध्ये देशासाठी ज्यांनी काम केलं आहे त्यांनी नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ते उभं राहून एक प्रकारे त्यांनी देशासाठी केलेलं काम हे अधोरेखित केलं. मी आभारी आहे. माझ्या मंत्रालयाचे कॅबिनेट मिनिस्टर डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतली आणि दिवसरात्र नरेंद्र मोदीजींच्या आम्ही नेतृत्वाखाली रात्रंदिवस आम्ही त्या वॅक्सिन किती पोचल्या, कुठे नाही पोचल्या, कुठे इमर्जन्सी बजेट गेलं की नाही, ऑक्सिजनची व्यवस्था झाली की नाही, हे रात्रंदिवस काम आम्ही दिल्लीतनं सांभाळत होतो, बघत होतो. आणि मला असं वाटतं कालचा क्षण नक्कीच माझ्यासाठी भावूक होणाराच होता. कारण पहिल्यांदा असं होत होतं की माझ्या जिल्हावासियांनी पण बघितलं की याची देशनेतृत्वाने दखल घेतली. माझा आणि माझ्या मतदारसंघाचा, माझ्या जिल्ह्याचा हा नक्कीच मोठा सन्मान आहे. भुजबळांनी पत्र लिहिलंय. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला शरदचंद्र पवार नाव देण्यात आलेलं होतं. मात्र ते नाव काल झाकून ठेवण्यात आलेलं होतं. तर हे नाव जाणीवपूर्वक झाकून ठेवल्याचा जो आरोप आहे तो राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. नाही बघा, जी काही नावं दिली जातात तर मला असं वाटतं की ही काय प्रायव्हेट प्रॉपर्टी नसते. हे सरकारी जागा आहे. ज्यांचं सरकार आहे ते नावं टाकतात. आम्ही मात्र 10 वर्षात पंतप्रधान मोदीजींनी एवढं काम केलं तरी मोदीजींचं नावच बघत नाहीये. याच्यातनं स्पष्ट होतंय मोदीजींना जनतेची सेवा करायची आहे. त्यांनी कुठल्याही नॅशनल इंटरनॅशनल एअरपोर्टला सुद्धा त्यांचं नाव दिलं नाही, कुठल्याही मेडिकल कॉलेजला त्यांचं नाव दिलं नाही, कुठल्याही शैक्षणिक संस्थेला मोदीजींनी नाव दिलं नाही, कुठल्याही इन्स्टिट्यूटला मोदीजींनी नाव दिलं नाही. इनफॅक्ट 10 वर्षात तर दुपटी तिपटीने आमचे IIM उभे राहिले, आमचे IIT उभे राहिले, आमचे एम्स उभे राहिले, आमच्या शैक्षणिक संस्था उभे राहिले, आमचे विद्यापीठं उभे राहिले. आम्ही तर नम्रपणे म्हणतो की मोदीजींनी नावासाठी नाही, खऱ्या अर्थाने या देशासाठी काम केलं आहे, रिझल्ट दिला आहे. आणि जो जनतेचा अधिकार आहे तो जनतेसाठीच दिला आहे. त्यांनी त्यांच्या नावाचा कुठेही उल्लेख किंवा त्यांच्या नावाचा गैरवापर केला नाही. पंतप्रधान म्हणून त्यांनी कधीही अशी भूमिका ठेवली नाही. इकडे मात्र असं भासवण्यात येतं आहे की ही प्रायव्हेट आहे. ही बिलकुल नाही. हे सरकारी आहे, सरकारची जागा आहे, सरकारने दिलेला निधी आहे. सरकारी व्यवस्थेतून शेतकऱ्यांसाठी चालवलेली मार्केट कमिटी असेल त्याच्यासाठी सरकारी आचारसंहितेचा भाग म्हणून जे काय असतील ते नियम निकष पाळून, हे तुम्हालाही माहिती आहे की आमच्याही नावाने कुठे सभागृह यांच्या निधीतनं दिले असेल तर आचारसंहितेत ते झाकलं जातं. आचारसंहितेचा आणि निवडणूक आयोगाचा तो नियम आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनतेसाठी उभं केलेलं ती आज किती ठिकाणी मार्केट कमिटी उभ्या राहतात. धन्यवाद. शरद पवार गटाचा असल्याचा दावा आपल्याकडून केला जातोय. काय नक्की याबाबत स्पष्टीकरण काय? नाही, मला असं वाटतं की संबंधित व्यक्ती कुठल्या राजकीय पक्षाची आहे, कुठल्या पदावर आहे, आणि जर असं आहे तर ही लोकशाही आहे. तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने ही लढाई लढली पाहिजे. आम्ही जसं आमची भूमिका आमच्या स्टेजवर मांडतोय, आमचं जे म्हणणं आहे आम्ही जनतेसमोर प्रामाणिकपणे ठेवतोय, नम्रपूर्वक ठेवतोय. तुम्ही मात्र ही पातळी कुठेतरी घसरवल्याचं काल निदर्शनास आलं. विरोधकांना आत्मविश्वास राहिलेला नाही आहे. विरोधकांनी अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण केलं आहे की त्यांच्याच पदावर असलेले लोक जर अशा प्रकारची प्रश्न विचारत असतील तर त्यांनी त्यांच्या स्टेजचा वापर पण करावा ना. लोकशाही म्हणण्याचा अर्थच काय? तुमची जर एक प्रकारची मोदीजींच्या विरोधात भूमिका तुम्ही स्पष्ट केलेली आहे, तुम्ही तुमच्या व्यासपीठावर जाऊन खुलेपणाने आम्हाला प्रश्न विचारा. आम्ही जनतेला उत्तर देण्यासाठी बांधीलच आहोत. मी परत एकदा सांगते की हे कागदपत्र त्या गटाने, त्या विरोधकांनी, त्या कुठल्या कार्यकर्त्यांनी वाचले नसतील का? जरूर वाचलेत. त्यांनी हेही समजून घ्यावं की हा ड्रायपोर्ट कोणासाठी येणार आहे. हजारो कोटींचं बजेट नाशिक जिल्ह्याला पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी कोण देणार आहे? पंतप्रधान मोदीजी देणार आहेत. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या राजकारणाची, गलिच्छ प्रकाराची आमच्या नाशिक जिल्ह्याला सवय कृपया करून लावू नका.
तुम्ही विरोधात आहात तर विरोधकांनी विरोधकांच्या स्टेजवरूनच आम्हालाही प्रश्न विचारले पाहिजे आणि आम्ही सुद्धा नम्रपणे जनतेसमोर मांडलेच पाहिजे. एक चांगल्या प्रकारची राजकीय भूमिका प्रत्येकाची स्पष्ट पाहिजे. परंतु कुठेतरी प्रसिद्धीसाठी, कुठेतरी पंतप्रधानांना प्रश्न विचारणार म्हणून तुम्ही प्रसिद्धीसाठी पुढे येत असाल तर पब्लिक सब जानती आहे, शेतकऱ्यांना सगळं माहिती आहे. संबंधित व्यक्तीने प्रश्न मांडला, कांदा प्रश्नावर बोला आणि त्यांनी ही वाट बघितली नाही की पंतप्रधान कांदा प्रश्नावर बोलतायत. म्हणजे मला त्याचं हे वाटतं की ते बोलणार, त्यांची भूमिका सांगणार, शेतकऱ्यांसाठी काय केलं हे माहिती आहे सगळ्यांना, बोलणार, त्यासाठीच पंतप्रधान आले होते. परंतु यांची कुठेतरी पायाखालची वाळू घसरली आहे किंवा यांना कुठेतरी भीती वाटते आणि जी प्रचंड शेतकऱ्यांची एक प्रकारची विश्वासाची भूमिका पंतप्रधान मोदीजींच्या पाठीशी उभी राहते, त्यासाठी मात्र यांची कुठेतरी काल एक प्रकारची पोटदुखी दिसली. काल आमच्या व्यासपीठावरून मी स्वतः कांदा प्रश्नावर विस्तृत असं माझी भूमिका मांडली. माननीय भुजबळ साहेबांनी सुद्धा कांदा प्रश्नावर अतिशय चांगली भूमिका मांडली. शाश्वत मार्ग काढण्यासाठी त्यांनी देखील चर्चा केली. माननीय भुसे साहेबांनी त्या बाबतीत भूमिका मांडली. आमच्याकडून प्रत्येकाच्या भाषणांमध्ये कांदा द्राक्ष प्रश्नावरच चर्चा झाली तरी देखील मात्र कुठेतरी चुकीच्या पद्धतीची नाशिक जिल्ह्याची राजकीय एक विरोधकांची भूमिका जी आहे ती कोणालाही आवडली नाही. आणि आज मात्र जनताच सांगते की मोदीजी काम करतात. जनतेने विश्वासाने सांगितलं, आम्ही जनतेनेच ठरवलंय मोदीजींच्या पाठीशी. विरोधकांचा असा पण आरोप आहे की तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भामध्ये अत्यंत शिवराळ भाषेमध्ये वक्तव्य झाली, भाषणं झाली. विरोधकांची स्थिती काही खालच्या स्तरावर आली असं वाटतंय. नाही, नक्कीच बघा, हे देश बघतोय की मोदीजी एकीकडे जनता बरोबर आहे, त्यांच्या जनतेने निवडलेले पंतप्रधान मोदीजी आपल्या सगळ्यांसाठी ताकदीने उभे राहत आहेत, या भारताला सेवा समर्पित करण्यासाठी उभे आहे. आणि एकीकडे त्यांना हरवण्यासाठी, म्हणजे विरोधकांमध्ये एवढी पण ताकद नाही आहे की त्यांनी बहुमताचं सरकार आणण्याचे तेवढे कॅन्डिडेट उभे केले. कोणी 10 केले, कोणी 20 केले, कोणी 50 केले. काँग्रेसनी सुद्धा जेवढं बहुमत लागतं तेवढेही कॅन्डिडेट उभे केले नाही आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्यांचा मतदारसंघ पण सोडून दिला आहे. तिथे सुद्धा त्यांना विश्वास नाही आहे की अमेठीमधनं ते निवडून येणार आहेत. मला असं वाटतं की जनतेला हे सगळं कळलं आहे आणि हे विरोधकांना कुठेतरी पचनी पडत नाही आहे की जनतेने परत एकदा नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी ताकद उभी केली, विश्वास उभा केला. म्हणून कुठेतरी पातळी घसरण्याचं काम सुरू झालं, चुकीच्या पद्धतीने टीका करण्याचं काम. आणि एक जो पंतप्रधानांचा जो सन्मान आम्ही कायम या भारताच्या संस्कृतीने बघितला आहे तो यावेळेस मात्र कुठेतरी डळमळीत होताना दिसतोय. काँग्रेसच्याच नेत्यांनी राष्ट्रपती आमच्या आदरणीय महामहिम द्रौपदी मुर्मूजींचा सुद्धा वेळोवेळी अपमान केलेला आहे. मला असं वाटतं की काँग्रेसच्या आणि त्यांच्या इंडिया आघाडीच्या सगळ्यांचीच एक संस्कार शैली याच्यातनं स्पष्ट दिसते की प्रचंड मोठा त्यांना जो एक मनस्ताप होतोय किंवा जनता त्यांचं ऐकत नाही आहे, तो सगळा राग त्यांचा निघतोय. आणि म्हणून ते चुकीच्या पद्धतीने पंतप्रधान जे विश्वप्रिय आहे, आज बाहेरच्या देशांमध्ये काही झालं तर ते आपल्या पंतप्रधान मोदीजींना फोन करतात. आज बाहेरच्या देशांना मदत असेल तर ती पंतप्रधान मोदीजींनी करोना वॅक्सिनच्या माध्यमातून केली असेल. आज देशाचा सन्मान वाढवणारे विश्वप्रिय नेता आमच्याकडे जर आहेत आणि इथे मात्र विरोधक ही चुकीच्या पद्धतीने टिप्पणी करतात, तर हेही जनता बघते आहे की एक व्यक्ती हा देशासाठी चांगल्या माध्यमातून लोकांना योजना पोहोचवण्यासाठी जनतेसाठी उभे आहेत आणि दुसरे मात्र सगळे एकत्र येऊन त्यांना विरोध करण्यासाठी उभे आहेत. कुठेतरी जनतेला हे स्पष्ट झालं आहे आणि नक्कीच आपण म्हटलात तसं ही राजकीय पातळी घसरलेली आहे. यातूनच त्यांना त्यांचा पराभव दिसतोय, म्हणून कुठेतरी भाषा चुकीची होत चालली आहे. धन्यवाद.